नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हरे चरणात संतांनी कधीचा विस्तार बाबाजी सगळं असतो का ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय मुदिमता वरिष्ठम वातात्मज मानरायुत मुख्यम श्रीराम दूतम शरणम प्रपद्य मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या सर्व मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबकी गौरी नारायणी नमस्तुते कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जोडोन्या कर चरणी ठेवितो माता परिसा विनंती माझे पंढरीनाथा असो नसो भावालो तुझे आठाया कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया आले देवाचिया मना आले देवाचिया मना तिथे कोणाचे चालेना आले देवाचिया मना तेथे कोणाचे चालेना प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्तरी भगवत चरणारविंदी सेवेसाठी घेतलेला अभंग महान भगवत भक्त भक्ती ज्ञान वैराग्याचे त्रिवेणी संगम असणारे सकल कंठभूषण श्रीमंत संत पंचमवेद निर्माते जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा रुचेल पचेल सर्वांना समजेल असा आपल्या मनाजोगं होत नाही आणि देव त्याच्या मनासारखं केल्याशिवाय राहत नाही आणि ज्या दिवशी देव त्याच्या मनासारखं करतो तिथे कोणाचंच काही चालू देत नाही याचं महात्म्य सांगणारा अभंग आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे विठ्ठल अभंग अत्यंत महत्वाचा असून अत्यंत सुपरिचित आहे सर्वांच्या पाठातला आहे सर्वांच्या परिचयाचा आहे वैशिष्ट्य असं आहे आपण हा अभंग प्रत्येकाच्या तोंडात ऐकू शकतो का याला कारण आहे चांगला ऐका शांत व इकडे मन द्या जर विचार करण्याचा योग केला तर वैशिष्ट्य असं सांगतंय तुकोबारायांचं वाङ्मय हे देवाचा प्रसाद आहे तुकोबाराय म्हणतात की आमचं जे वाङ्मय आहे हा देवाचा प्रसाद आहे आणि देवाचा प्रसाद आहे म्हणून तो सर्वांच्या मुखात आहे लक्षात घ्या माऊली म्हणतात की माझ्या ज्ञानेश्वरीची भाषा मी श्लोकाला सोडली नाही धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र किंवा जे धर्मालय म्हणजे माऊली म्हणतात की मी धर्माला चालून श्लोकाला धरून आणि ज्ञानेश्वरी सांगितली पण श्लोकाला धरून चालू असणारी ज्ञानेश्वरीचे काही ओव्या काहींच्या पाठ असतील पसायदान म्हणा पण सर्वच ओव्या पाठ नाही पण तुकोबारायांचं वाङ्मय सहसा प्रत्येक लोकांच्या मुखामध्ये ऐकायला मिळतं सहज मिळतं अडाणीतला अडाणी असू द्या अशिक्षितला अशिक्षित असू द्या एखाद्याला म्हणा करा सही तो म्हणतो लावा शाही असा असू द्या त्याच्याही तोंडामध्ये तुकोबारायांचं वाङ्मय आल्याशिवाय राहत नाही पटवून देणार मी तुम्हाला चांगला आहे का शांत व्हा 2 बाया आणि शेतामध्ये निंदणी करत होत्या निंदत होत्या तण काढत होत्या गवत काढत होत्या एकमेकांना त्या संवाद करू लागल्या एकमेकांशी म्हणू लागले म्हणे बाई चंद्रकला म्हणे बोल पंचफुला म्हणे बाई माझा मुलगा लग्नाच्या अगोदर कुठे गेली आहे जेवली काही झोपली काही काय करते अमुक काही डमू काही असं बोलायचं म्हणे बरं आता लग्न झालं बाई त्याचं कुठून आली ती सुनबाई कुठची तो आता माझ्याकडे पाहत सुद्धा नाही आणि बघतही नाही आणि बोलतही नाही काय करावं काय सुचत नाही म्हणले जाऊ दे बाई काय करते नाही म्हणे काय करावं ते सुचतच नाही म्हणले काही नाही काहीच करू नको काय करा फक्त तू का म्हणे उगे राहा आणि जे होईल ते पहा आता येत तसं नाही बरं का काही शब्द प्रमाण असे असतात आता हा जो अभंग म्हणतो ना आपण आले देवाजीच्या मना आणि ते कोणाचे चालेना सहज म्हणून जातो तसा अभंग नाही आले देवाची या मना तेथे कोणाचे चालेना आणि तू पुढे म्हणतात तुका म्हणे उगीच राहा आणि होईल ते सहज पार सहज अभंग बोलून जातो माझं हे वैशिष्ट्य आहे
असं तुकोबारांचं हे वाङ्मय आणि वाङ्मयातला हा अभंग घेतल्या सेवेसाठी. सेवेला विस्तारपूर्वक बोलण्यापूर्वी थोडं पर्याय नव्हते समजतोय. पावन पुण्य श्री क्षेत्र भाग्यवान असणारं श्री क्षेत्र वार या नगरीमध्ये भगवंताची कृपा, साधू संतांचा आशीर्वाद, श्री गुरु मोठे बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने, श्री गुरु महन्मनीय कृष्णाजी माऊली जायखेडकर यांच्या कृपा आशीर्वादाने, हरिभक्ती पारायण परमादरणीय परमस्नेह श्रीराम भक्त बालब्रह्मचारी भिकनजी महाराज यांच्या आशीर्वादाने चालू असणारा नामयज्ञ याही वर्षी पार पडतोय. श्री गुरु गौतमगिर बाबा यांच्या समाधी उत्सव सोहळ्यानिमित्त, धर्मनाथ बीज उत्सव सोहळ्यानिमित्त हा चालू असणारा नामयज्ञ वयवर्ष 11व्या वर्षाची 2 नंबरची सेवा, दुसऱ्या क्रमांकाची सेवा कारभारी मंडळींनी माझ्या वाटेला सोपवली. या अनुषंगाने तुम्हा संत मायबापाच्या दर्शनाचा योग लाभला, माझं मोठं परमभाग्य. आजची सेवा ज्यांच्याकडे होती, कीर्तन सेवा कैलासवासी सरुबाई सोनू पाटील यांच्या स्मरणार्थ दुपारचं संत भोजन श्री हरिभक्ती पारायण कोमल भाईदास बोरसे, रात्रीचं संत भोजन श्री हरिभक्ती पारायण झुलाल जानका कोळी यांच्याकडे फराळाची व्यवस्था आणि दुग्ध शर्करा योग असा आहे की आज महत्वाचा योग म्हणजे षटतिला एकादशी. तसंच तिसरा योग असा आहे की आज मकर संक्रांत सुद्धा आहे. सूर्य महात्मा हा मकर संक्रांतीमध्ये मकर राशीमध्ये प्रवेश करतोय. आणि आजपासून 33 दिवसाला वाढीला सुरुवात होते. दिवस मोठा, रात्र छोटी होत जाते. लक्षात घ्या, आजच्या दिवसाला तिळगुळ महत्वाचे मानलेले आहेत. देव तिळी आला, गोडे गोड जीव झाला. महाराज सांगतात देव तिळी आला पण परिणाम गोडे गोड जीव झाला. याला कारण साधला पर्वकाळ, साधला असा महत्वाचा दिवस मकर संक्रांतीचा. चौथा योग असा आहे की या ठिकाणी श्री गौतमगिर बाबांच्या समाधी उत्सव सोहळ्यानिमित्ताने हा आपला नामयज्ञ एवढा मोठा नामयज्ञ आहे. बाबा ज्या संप्रदायामध्ये होते, ज्या संप्रदायाचे होते ते म्हणजे नाथ संप्रदाय. आणि नाथ संप्रदायाचे थोर प्रवर्तक ज्यांच्यापासून आणि वारकरी संप्रदायाची पराकाष्ठा पुढे सुरू झाली असे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज यांचा आज समाधी उत्सव सोहळा सुद्धा आहे. विठ्ठला आता हा पर्वकाळ किती महत्वाचा आहे आणि किती मोठा आहे आणि तो माझ्यासारख्या पामराच्या वाटेला यावा हे माझं अहोभाग्य आहे महाराज. हो, आता ते माझं किती भाग्य आहे ते मी वर्णन करू शकत नाही, वर्णू शकत नाही. असं वैशिष्ट्य आहे. कारण या समाधी सोहळ्यानिमित्ताने हा जो उत्सव आहे, तर या उत्सवाचे जे गौतमगिर बाबांच्या मंदिराची नवनाथ श्री गुरु नवनाथ मूर्तींची प्रतिष्ठापना झाली. असे नवनाथ मूर्तीदाते कैलासवासी श्री गौरवदादा जगताप आणि ही जी स्थापना झालेली या स्थापनेच्या पुरावामध्ये आम्ही सुद्धा आहोत आणि ते आमचं भाग्य आहे, असं वैशिष्ट्य आहे. या अनुषंगाने या वर्षी योग आला. सर्वांच्या माध्यमाने आमचे हरिभक्तीपरायण टेलर दादा असतील, आमचे हरिभक्तीपरायण रमेशजी दादा असतील, बापू असतील, महेंद्र पाटील असतील, आमचे पवार साहेब असतील, सर्व मंडळी, कारभारी मंडळी, पिंटू दादा वगैरे सर्व मंडळी असतील, का सर्वांच्या प्रेमास तो ही सेवा माझ्या वाटेला आली. अनुषंगाने तुम्हा संत मायबापांचा दर्शनाचा योग लाभला, माझं मोठं परमभाग्य. वैशिष्ट्य कीर्तनाच्या दृष्टिकोनाने उपशास्त्री गुरुजन मंडळी या ठिकाणी आहे. हरिभक्तीपरायण आमचे परमस्नेही निंबाजी महाराज, संदीपजी महाराज आहेत, दिनेशजी महाराज आहेत, भोजराज जिबो आहेत, वारकरी शिक्षण संस्थेतील आमची गुरुबंधू मंडळी आहे, संतोषजी महाराज आहेत. सुंदर अशी डोंगराळ येथील सिस्टीम आहे. सर्वांच्या माध्यमाने ही सेवा माझ्या वाटेला आहे. सर्वांच्या चरणावर विनम्र अभिवादन. अभंगाला सुरुवात. विठाला विठाला कीर्तन जास्त लांबवणार नाही, पण 2 तास मात्र सोडणार नाही. काळजी करू नका, विनोदाची अपेक्षा करू नका. आला उगात तर धरल्याशिवाय राहणार नाही, पण काय आला नाही तर
सोडून द्या त्याचा विषय. महत्वाचा मुद्दा असा आहे, विनोद 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 ऐकून विनोद 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 जीवनाचा विनोदच करून टाकला आपण सर्वांना, अशी गंमत आहे. अहो सर्व आयुष्य विनोदातच चाललेलं आहे. हो, श्रीगुरु मोठे बाबा सांगायचे की विनोद जर पाहायचा असेल तर सर्वात मोठा विनोद आपल्या संसाराकडे पहा. याच्यासारखा मोठा विनोद कोणताच नाही. कोणता मोठा विनोद आहे? श्रीगुरु नतुसिंग बाबा टेंबेकर सांगायचे की बाबा विनोद पाहायचा असेल सर्वात मोठा विनोद संसारात आहे तो म्हणजे असा की फटका सर्वातले बोटस जालबट असतो, कोणलेच कबलत नाही. अशी गंमत आहे. का? याला कारण तो म्हणतोय की मला जो फटका बसला तो सर्वांना भेटायला पाहिजे, अशी वृत्ती झालेली महाराज संसारामध्ये. त्यामुळे उपयोग नाही. विनोद कशाला शोध? अहो विनोद पेक्षा परमार्थामध्ये परमार्थ शोधा, फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. कशाला विनोद शोधतात बाबा? संसारात जीवाला विनोद भरपूर आहे, पण परमार्थामध्ये येऊन तुम्ही विनोद शोधू नका. का? 2 तास तुम्ही इथं बसलेले आहात ना झोपेला ताण देऊन, तर कीर्तनाच्या माध्यमाने आपला जीवनाचं साधन आणि आपल्या जीवनाचा उद्धार कसा होईल याचाच विचार आपण चांगला केला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला जगाच्या पाठीवर जर पाहिलं महाराज तर सर्वात महत्वाचा मुद्दा पाहिला तर वारकरी संप्रदाय सर्वात महत्वाचा आहे. आणि तो नाथ संप्रदायापासून आणि पुढे आलेला आहे. मी कथेमध्ये मांडून गेलेलो आहे. याही वर्षी नवनाथ कथा सार तुमचं या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे, चालू आहे. हरिभक्तीपरायण गोपालजी महाराज चिमठाणेकर हे कथाकार आहेत. त्यांच्या मुखारविंदातून तुम्ही कथा श्रवण करताय. भाग्यवान आहात तुम्ही लोक सर्वजण महाराज. एक लक्षात घ्या, वारकरी संप्रदायाची निर्मिती जी झाली, नाथ संप्रदायापासून पुढे निर्मिती झाली. निवृत्तीनाथांपासून ज्यांचा समाधी उत्सव सोहळा आहे त्या निवृत्तीनाथांपासून आणि महाराज पुढे वारकरी संप्रदायाची निर्मिती झाली. सर्वात श्रेष्ठ संप्रदाय वारकरी संप्रदाय आहे. सर्वात मोठा संप्रदाय वारकरी संप्रदाय. या संप्रदायाची बरोबरी करण्यासाठी अनेक आले, पण संप्रदायाची बरोबरी झाली नाही. का? अनेक संप्रदाय आले, ओशो आला, रजनीश आला, आश्रम बापू आले, प्रजापिता ब्रह्मकुमारी आल्या, अनेक आले. मला कुणाची निंदा करायची नाही, मला कुणाची टीका करायची नाही, पण जे आले त्यांना आयुष्य मर्यादा कमी होती. वारकरी संप्रदायाला आयुष्य मर्यादा जास्तीची आहे, म्हणून संप्रदायाची बरोबरी कोणी करू शकत नाही. कहा राजा भोज और कहा गंगोत्री, बाप तो बाप होता है, बेटा तो बेटा होता है. वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदाय, इतर संप्रदाय ते इतर संप्रदाय महाराज बरोबरी होऊ शकत नाही. का? आयुष्य मर्यादा कमी आहे ना, आणि वारकरी संप्रदायाला आयुष्य मर्यादा मोठीची आहे, म्हणून बरोबरी करू शकत नाही. कशा प्रकारे? शांत व्हा, इकडे लक्ष द्या, सांगतो मुद्दा. श्रावण महिना आहे, माता भगिनी तुम्ही निंदणी करायला जातात शेतामध्ये. मी येऊ का तुझ्यातून किती? तुम्ही निंदणी करायला जाता शेतामध्ये, घाबरू नका तुम्ही बोलायला. कशाला घाबरता? तुम्ही मोठ्याच्या बहिणी आहात. तुमचा भाऊ मुख्यमंत्री आहे, काळजी करू नका. किती घेतले? महिन्याचे म्हणा तर एका वर्षाचे? बोला बोला, पटपट बोला, मी तुमच्याकडनं घेऊन नाही जाणार. एका वर्षाचे 18,000. एकच वर्ष धरू, 1.5 वर्ष होत आले, पण एकच वर्ष धरू. एका वर्षाचे 18,000, एका महिन्याचे 1,500 रुपये प्रमाणे एका वर्षाचे 18,000 रुपये तुम्ही घेतले. भाग्यवान आहात तुम्ही. हातले मातीनी, पायले मातीनी, कुठे निंदाल घेत नाहीत, कुठे कांदा खांडाल घेत नाहीत, पण घेतले ना पैसे. घेतले नाही हा म्हणा, ज्यानं लेव त्याने नाही म्हणू. हा म्हणा, घेतले ना पैसे, घेतले, मान्य करा. केलं त्यांनी मान्य, सगळं मान्य केलं बरं का. हा केलं. 18,000 तुम्ही घेतले एका वर्षाचे. पण ऐका माझा आता नीट, युट्यूब चॅनल चालू आहे, मी काही वावगं बोलणार नाही. सहज मिळालेला पैसा, काही काम न करता मिळालेला पैसा हा सहजासहजी टिकत नाही. टिकतो का? इथे बसल्यापैकी सांगा 18,000 मग कितला पडेल तुमच्याकडे? टिकत नाही. का? का तो सहज आलेला आहे ना, कष्ट न करता आलेला आहे. बरोबर आहे की नाही? मान्य करा, बरोबर आहे की नाही? हा, कष्ट न करता आलेला आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज याच्यासाठी काहीतरी मुद्दा सांगा, मग तो टिकावा हा मुद्दा सांगून जाऊ का तुम्हाला? सांगून जाऊ का? सांगतो. हे पुढचे पैसे तरी टिकतील भाऊ असं सांगून जाऊ का? सांगून जाऊ. नीट ऐका बरं का, आणि तसं अनुकरण करा. जर नाही केलं तर तुम्हाला मरेलवर डोळ्या जातील. लक्षात घ्या, ऐका.
जर तो पैसा तुम्हाला टिकावा आणि तुमच्याकडे पत्नी पडावा असं वाटत असेल तर ऐका, जो पैसा सहज मिळालेला आहे त्याच्यातून काहीसा भाग हा देवाच्या कार्याला द्यावा लागतो. मरी जाय जो टेलरले बी काम नाही होत, नक्काम खे घालायला येऊन नावले असं ना, देवाकडे द्यावा लागतो. ऐका ऐका, मग तुम्ही जास्त नका देऊ, जास्त नका देऊ, त्याच्यातून मी मार्ग काढतो ना. नका एका महिन्याचे 1500 देऊ, वर्गणी वेगळी आणि मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण म्हणून वार गावातील प्रत्येक महिलांनी जर 500 रुपये एका महिन्यातून जर आणून दिले तर एका वर्षाचे 17,500 रुपये तुम्हाला पसनी पडल्याशिवाय राहणार नाही. गौतम बाबाला साक्षी धरून सांगतो. हा नाही देवा कसा मट मट खाले माना घालाय नाही, कितला मतलबीपणा म्हणूया. हा ऐका, माझ्या गावामध्ये मी असं मान्य केलं आणि सांगितलं तर दादा 500 महिलांनी कमीत कमी 500 ते 600 महिलांनी 500 रुपये सप्त्यासाठी आणून दिले. इथं पुकारलं जाईल मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण म्हणून 500 रुपये आले असं पचनी पडतो तो पैसा. चला जाऊ द्या तो विषय, तुमनं गाव शे तुम्ही द्या नका द्या तो तुमना भाग मन सांगा काम शे. ऐका आता इकडे लक्ष द्या. निंदणी करायला जाता ना तुम्ही शेतामध्ये, बोला आता पटपट. निंदणी करायला जाता, जी माऊली निंदणी करायला जाते शेतामध्ये तिच्या हातामध्ये एक शस्त्र असतं, त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? कोण म्हणे? कोयता. खुरप खुरप खुरप, मला कोयता आवाज ऐकवाला नाही. खुरप 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 नाही, खुरप धरून ती माऊली निंदणी करायला गेली. ऐका आता, त्या माऊलीने जमिनीमध्ये खुरप मारलं. खुरप मारल्यानंतर मातीचं ढेकळ काढलं. एवढं एवढं मातीचं ढेकळच्या खाली एक लांब लांब असा जीव निघाला, अर्धा निळसर अर्धा पांढरा, दोन्हीकडे सारखा असा वळवळ करत होता. त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? शिदोड. काही ठिकाणी शिदोड म्हणतात, काही ठिकाणी शिदीड म्हणतात, काही ठिकाणी गांडूळ म्हणतात, नगर जिल्ह्यामध्ये वाडा म्हणतात आणि बीड जिल्ह्यामध्ये डवना म्हणतात. कसं? कोस कोस पे बदले पाणी, 10 कोस पे बदले वाणी. 1 कोसवर पाणी बदलते, 10 कोसवर भाषा बदलते, प्रथा बदलते. आता आपलं कापडणं आणि वार तरी बराच अंतर आहे. कापडण्यामध्ये आणि वारमध्ये भाषेचे थोडंसं डिफरंट आहे, प्रथाचे डिफरंट आहे, प्रथा वेगवेगळी आहे. तुमच्या वारमध्ये भरपूर संख्या जमते कीर्तनाला, कापडण्यामध्ये कमी लोक जमतात कीर्तनाला. याला कारण प्रथा आहे, जिकडे तिकडे ज्याची त्याची नाही का, अशी गंमत आहे. चला सांगतो, ऐका इकडे लक्ष द्या. प्रथा वेगवेगळी असते. आमच्याकडे कापडण्याला अशी प्रथा आहे, नीट ऐका. कीर्तनकार महाराज कीर्तनाला आले, कीर्तन झालं, कीर्तन झाल्यानंतर कीर्तनाला जेवढी मंडळी आलेली असते तेवढी मंडळी कीर्तनकार महाराजांच्या पाया पडल्याशिवाय जात नाही. इकडे पण आहे का? मस्त प्रथा आहे, चांगली प्रथा आहे. वा वा. नुसते पाया पडत नाही, कान उघडी ठेवून ऐका. नुसते पाया पडत नाही, पाया पडत असताना खिशातून 100 रुपये काढतात आणि कीर्तनकारांच्या पायाजवळ ठेवतात. आई बी प्रथा शे का? आई मतलब नाही बरी नाही तुमच्याकडे. ऐका आता ऐका. शिदोड शिदोड, तो शिदोड आणि सापाची भेट झाली. शिदोड सापाला म्हणू लागला, म्हणे सर्प दादा, म्हणे बोला शिदोड दादा, म्हणे दिसायला तुम्ही बी सारखे, दिसायला मी पण सारखा, म्हणे बरोबर. चालायला तुम्ही बी सरपडून चालतात, चालायला मी पण सरपडून चालतो, म्हणे बरोबर. चालायला तुम्ही बी वाकडे तिकडे चालतात, चालायला मी पण वाकडे तिकडे चालतो, म्हणे बरोबर. तुम्ही आणि मी दोघे जण जर सारखे आहोत मग आपली दोघांची सोयरी का होऊ नये? कोण म्हणे? शिदोड. कोणले? सापाला. सापाने उत्तर दिलं, म्हणजे शिदोड दादा सध्या धर्मनाथ बीचचे मकर संक्रांतीचे लई सप्ते चालू आहेत, सध्या काही माझं रिकाम पण नाही. म्हणे मग तुमच्या सवडीनुसार वेळ द्या. मग चालेल, सवडीनुसार वेळ द्या. म्हणले शिदोड दादा ऐका, सर्प दादा म्हणतोय, शिदोड दादा ऐका ऐका. म्हणले काय? मे महिन्याचा पहिला 15वाडा गेला की दुसऱ्या 15वाड्याला सोमवारच्या दिवशी 3 तारखेला दुपारी 3 वाजता तुम्ही तुमच्या मुलीला घेऊन संजू दादांच्या शेतामध्ये या. मी माझ्या मुलाला घेऊन येतो, दोघांचं लग्न लावून देऊ, सोयरी जमून देऊ. मे महिन्याचा पहिला 15वाडा गेला, दुसऱ्या 15वाड्याला सोमवारच्या दिवशी दुपारी 3 तारखेला 3 वाजता शिदोडने आपल्या मुलीला आपल्या बरोबर घेतलं आणि संजू टेलरच्या शेतामध्ये तो गेला. बरोबर? अय बरोबर. तो गेला नाही, तो वरतीच गेला. का? शिदोडला आयुष्य आहे फक्त पावसाळ्याचे 4च महिने आणि सापाला आयुष्य आहे वर्षानुवर्ष. म्हणून शिदोड सापाची बरोबरी करू शकत
नाही. ऐका, असा गंज शिदोड शेतात की त्या पावसाळ्याना 4च महिना सटसट करत. पण जगामध्ये सापाची बरोबरी कोणी करू शकत नाही. असे जगामध्ये अनेक संप्रदाय आहेत की ते थोडे दिवस सटसट करतात, पण वारकरी संप्रदायाची बरोबरी होऊ शकत नाही महाराज. वारकरी संप्रदाय महाराज मान्य वेगळं आणि प्रमाण वेगळं. तुम्ही काही गोष्टी माना, मान्य वेगळं आणि प्रमाण वेगळं. टाळ मान्य पण भजन प्रमाण आहे. पकवाज मान्य पण भजन प्रमाण आहे. विना मान्य पण भजन प्रमाण आहे. येणे मान्य दुसरं मान्य सांगतो. नवऱ्याची आई सासू मान्य पण नवरा प्रमाण आहे. नवऱ्याचा बाप सासरा मान्य पण नवरा प्रमाण आहे. नवऱ्याचा भाऊ दीर किंवा जेठ मान्य पण नवरा प्रमाण आहे. आणि याच्या पुढे बोलू, नवऱ्याची बहीण ननन मान्य पण नवरा प्रमाण आहे. यालाही प्रमाण आहे. पतिव्रते जैसा व्रताला प्रमाण, सासू सासरा दीर जेठ ननन मान्य पण नवरा प्रमाण. तसं गणपती देवी सूर्य महादेव मान्य पण पांडुरंग प्रमाण. पांडुरंग प्रमाण आहे महाराज. पांडुरंग तर पांडुरंग आहे. आपला देव कसा आहे? उभा आहे. आपला देव कसा आहे? बोलत चला. आपला देव कसा? उभा. आपला गंध उभा. आपले टाळकरी उभे. आपला कीर्तनकार हा उभा. आपला कीर्तनकार उभा. आणि आपले पकवाजी बसले. आता ते वाजत बसले. नाही तर त्यालाही शास्त्र असं आहे, पकवाजाला स्टॅन असतो, स्टॅनवर पकवाज असतो. शाईपुडीची लेवल, कानाची लेवल एक असते. एक थाप मारली तिथून स्वर निघतो आणि त्या स्वरातून तोंडातून स्वरात प्रमाण निघतं. ही ताकद फक्त वारकरी संप्रदायामध्ये आहे. एरवी कुठे दिसणार नाही महाराज. सर्वात मोठा संप्रदाय आहे. मान्य वेगळं आणि प्रमाण वेगळं. तसं टाळ पकवाज विना मान्य पण भजन प्रमाण. भजन प्रमाण आहे. यालाही प्रमाण आहे. तुका म्हणे येते भजन प्रमाण. आनंद मिळायला आता 3 वर्ष झाली. जवळजवळ बोलता बोलता 3 वर्ष झाले असतील. असा आनंद नाही मिळत कुठे आता. आणि तुम्ही खूप ऐकणारी मंडळी महाराज. चांगला परमार्थ रुजलेला आहे. म्हणून सर्वांनी गुणीजनांसाठी टाळ्या वाजून स्वागत करायचं. टाळ्या वाजव जोरात 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 जोरात. सर्वांनी वरात करून म्हणा हर हर. जरा दोनों हाथ ऊपर उठा के बोलना पड़ेगा, नहीं तो भोले बाबा तुम्हें ऊपर उठा लेगा. जोर से हर हर. अलग निरंजन विठला विठला. तुका म्हणे येते भजन प्रमाण, काय थोडा पण जाणावे. महाराज सांगतात भजन प्रमाण आहे. हे कुठला महाराज? गरज नाही भजन करायची. म्हणजे कस काय? लाखोची संपत्ती आहे. खूप प्रॉपर्टी मोठी आहे. तालुक्यात आमचं नाव आहे. आता आम्ही सध्या पेपर भरलेला आहे. आता कुठे भरलाय ते त्यांनाच माहिती. पण आम्हाला भजन करायची गरज नाही. महाराज सांगतात तालुक्यात नाही जिल्ह्यात नाव असू दे, लाखोची आणि करोडोची प्रॉपर्टी असू दे, पण तोंडामध्ये जर देवाचं नाव नसेल तर तुझ्या मोठेपणाला काय काडी लावायची आहे. महाराज सांगतात काय थोडं पण जाणावे ते. हा
हरी नये आगी लागो तया सुखा जेणे हरी नये मुखा. ज्याच्या मुखात देवाचं नामस्मरण नाही त्याच्या सुखाला आग लागो काडी लागो काही उपयोग नाही. महाराज मोठी प्रॉपर्टी असेल पण सप्ताह चालू आहे आणि जाणं न होत असेल काय कामाचं. महाराज हे वैशिष्ट्य आहे. महाराज पैशाच्या जोरावर काही देवत्व मानत नाही. मी नेहमी सांगतो माना अगर नका माना देवाचा देवपणा आपल्या बापाकडनं कमी होणार नाही. तुम्ही मानला तरी तो देवच आहे आणि नाही मानला तरी तो देवच आहे. महाराज गुबडींची सभा भरली. सर्व सभा गुबडींची होती आणि एका गुबडला अध्यक्षस्थान दिलं गेलं. तुम्ही गैरसमज करू नका, एकमेकांमध्ये हसू नका. मी गुबडींची सभा सांगतोय. मला कीर्तन करून सही सलामत पाकिट घेऊन घरी जायचंय. ज्याला समजलं त्याला धन्यवाद. गुबडींची सभा होती. अध्यक्ष गुबड होती आणि एकाने प्रश्न विचारला. प्रश्न विचारणारी गुबड आणि उत्तर देणारी बी गुबड. प्रश्न विचारला. प्रश्न काय होता? जगात सूर्य आहे का? सभा कोणाची? गुबडीची. अध्यक्ष कोण आहे? गुबड. प्रश्न विचारणारा कोण आहे? गुबड. उत्तर देणारा कोण आहे? गुबड. ऐकणारा कोण आहे? गुबड नाही ना, आपण आहेत ना. ऐकणारे आपण आहेत ना. प्रश्न काय? जगात सूर्य आहे का? उत्तर काय भेटेल? नाही. मग सूर्य नाही का? आहे. गुबडला दिवसा दिसत नाही म्हणून ती सूर्य मानत नाही. अशा गुबडाच्या जातीचे आज बी झाले की ते देवच मानत नाही. महाराज हा मानला तरी तो देवच आहे, नाही मानला तरी तो देवच आहे. महाराज एक लक्षात घ्या. पैशाच्या जोर ऐका. दादांना सांगतो, दादांनो मोठ्याच्या घरी जन्माला आले म्हणून मोठं पण येत नसतं. पैसेवाल्याच्या घरी जन्माला आले म्हणून मोठं पण येत नसतं. मोठेपणात व्यवहाराचा काही कामाचा नसतो. मोठेपणा तो महत्वाचा ज्याच्याने माझा पांडुरंग परमात्मा ऋणी होईल. तो मोठेपणा महत्वाचा. व्यवहाराचा मोठेपणा. अनेक मोठी माणसं होऊन गेली महाराज व्यवहारामध्ये. त्यांच्या मोठेपणाची जर तुलना केली तर आपला मोठेपणा किस केतकी मुली किस गली में गलबला आपण कुठे लागत नाही. महाराज नेहमी तुम्ही ऐकत असाल काशी आणि तांब्याच्या घराची गणना जाऊ द्या. 100 नंबरी 24 कॅरेट सोन्याची 7 कोटी घरं होती. किती ऐकताय ना? 7 कोटी. ते बी असं लहान लहान घरं नाही, मोठी मोठी घरं. एका घराचं क्षेत्रफळ सांगतो. एका घराच्या मेन चौकटीला 22.5 क्विंटल सोनं होतं. किती? 22.5 क्विंटल गुणिले 7 कोटी. करा हिशोब किती सोनं असेल. बरं या घरांचा जो मालक आहे तो जर जेवायला बसला, याची जेवणाची सोन्याची थाळी होती 15 किलो 600 ग्रॅमची एकच. आणि आज जो जेवला तर उद्या तिच्यात जेवायचं नाही, दुसरी आईची. कशाची होती थाळी? सोन्याची. कोणता सोन्यानी? आपलं घर मात्र सोन्यांनी, दुकानातल्या सोन्याची. कोणाचं वर्णन करतोय मी? बोला बोला. रावणाचं. गुड उत्तर दिलं. कोण होता रावण? डेप्युटी सरपंच. लंकेचा राजा, समुद्राचा वेडा, 33 कोटी देव ताब्यात, गणपती गाढवं चरायला, 6वी बाळणपण करायला, 9 ग्रहाच्या पायऱ्या, शनिदेवाच्या पाठीवर पाय, 80,000 पत्न्या, 1 लाख मुलं आणि 1.25 लाख नातू. कोणा? जर विधानसभा मठाला येता पॅनलच घरचा होता. एवढं मोठं पण रावणाचं. याच्या मोठेपणा पुढे आपला मोठेपणा लागतो तरी कुठे? आपल्याकडे आहे तरी काय? एक टोपडलं, एक कोमडलं आणि एक बकडलं. 3 बिघा वावर, फुटकी मातनी, एक निबायको आणि वाकडी बकरी. चाल ना तो मया गली मासा तट चालस मना नांदे कोण लागू नये. आणि तू त्या लायकीनाच नाही, तू नांदे कोण लागवाय. हा अवघड आहे महाराज. आपला मोठेपणा पाहायला मिळतो आपल्याला. निंबा महाराज आपला मोठेपणा दररोज पाहायला मिळतो. बाथरूम मध्ये पाय टाकला आपला मोठेपणा. 1.5 रुपयाची शॅम्पू पुडी असते किंवा 2 रुपयाची शॅम्पू पुडी असते. आपला मोठेपणा 2 रुपयाची शॅम्पू पुडी दिनेश महाराज अशी तिरकस कापून घेतो. दाबून 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 नड्यापाशी आणतो. नाही पुरत शॅम्पू तिला फाडून त्याच्यात पाणी टाकून असं धरून असं हलून बुडबुड. आपला मोठेपणा काय सांगायचं महाराज. दात घासायची पेस्ट असते, दात घासायची पेस्ट. ती पेस्ट तिला दाबून 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 नड्यापाशी आणतो. नाही निघत. टाचन पिन घालून असं काढून तरी नाही निघत. मागून फाडून बोट घालून आपला मोठेपणा काय कामाचा.
एवढा मोठेपणा रावणाचा, पण त्या रावणाची एवढी संपदा असताना महाराज हनुमंतराने लंका जाळून टाकली, एका क्षणात जाळली. हनुमंतराला विचारलं, हनुमंता रावणाची सोन्याची लंका जाळली कारण काय? एवढं मोठं पण असताना त्याची सोन्याची लंका जाळायचं कारण काय? हनुमंतराय हसले, हसून उत्तर दिलं, मी रावणाची सोन्याची लंका जाळली याच्या मागचं एकमेव कारण त्या लंकेमध्ये रामाचं भजनच नव्हतं, आणि जिथे रामाचं भजन नाही ती सोनानी जरी होईल काय अक्काडी लावायची आहे. तसं किती मोठेपण असू द्या, पण तोंडात रामाचं भजन नसेल, नामस्मरण नसेल तर काय काडी लावायचे महाराज मोठेपण. हर हर बाकी ना अद्विग्यात खाली आपण म्हणून हर हर त्या म्हणतात महादेव. असं वाटत का गरबई जाऊ भाऊ, राम 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 इथला कटाळा तुम्ही वृंदावनला गेलेत का? आता महेंद्र पाटील एका ट्रिप काढतात बघा, वृंदावनला गेलेत का? वृंदावनला प्रेम मंदिर आहे, प्रेम मंदिर. ते प्रभुपाद स्वामी महाराजांचं मंदिर आहे. इस्कॉनचे लोक आहेत, इस्कॉनचा परमार्थ आहे त्यांचा. दिनेश महाराज त्यांची बोलण्याची टॅक्टर थोडी वेगळी. संदीप बाबा आपण इंग्रजी बोलताना असं सहज बोलतो, 55 22 22 आपण असं बोलतो. त्यांची बोलण्याची टॅक्टर वेगळीच आहे. ते काय बोलताना कसं बोलतात बघा, 55 22 असं मागून कणावं लागतं, धोतर पिवळं असतं. 55 22 आपण बोलतो ना 22 त्यामध्ये चू चू असं 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 बोलतात ते. तसं आपण जर बोललं नाही तर हर हर त्या म्हणतात महादेव. काय सांगावं महाराज, अरे झोपेला ताण देऊन तुम्ही तर बसलेले 2 तास, एवढा आळशीपणा. खायला भरपूर आहे तुम्हाला, काजू आहे, बदाम आहे, मावा आहे, पिस्ता आहे, गोडंबी आहे, खसखस आहे, गावरान तूप आहे, खारीक आहे, खोबरं आहे, मेथीनं लाडू आहेत, उडीद लाडू आहेत. एवढं असताना तुम्ही असं बाबा बाबा. एखाद्याला विचार बरं काय तात्या बरं आहे का? तात्या तात्या म्हण बरं म्हणो त्याने ठेव आपण राहू, जसं याला कुवावी घ्या, समाधानी नाही चेहऱ्यावर. काय कामाचं महाराज. जरा एवढा मोठा झोपेला ताण देऊन 2 तास तुम्ही तर बसले, परमार्थाचा आनंद लुटून घ्या, मन प्रसन्न करून. मन करा अरे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, म्हणून हर हर. धला धला धला